माझ्या मते आपण सुरू करूयात. चालेल. अ, नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सगळ्यांचे खूप आभार. अ, इत- अ, इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आलात याबद्दलही आणि या अशा कार्यक्रमांना तुम्ही जो पाठिंबा देताय त्याबद्दलही. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचा उद्या जन्मदिवस. या निमित्तानं त्यांच्या काही विज्ञान कथा आम्ही वाचणार आहोत. म्हणजे एक एक विज्ञान कथा आम्ही वाचणार आहोत. आम्ही म्हणजे मी ऋषिकेश आणि माझ्यासोबत आहे सावनी. सो आम्ही दोघं एक एक विज्ञान कथा वाचणार आहोत. डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या नावाची काय जादू आहे हे आम्ही हा कार्यक्रम जाहीर केल्यापासून अनुभवतोय. तेव्हापासून तुम्ही सगळ्यांनी जो या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलाय, जितक्या जणांनी नोंदणी केली आहे, त्यामुळे काही जण झूमवर आहेत तर काही जण हे लाईव्ह ऐकणार आहेत. अ, हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय अनौपचारिक गप्पांमधून आम्हाला सुचला आणि सावनीला हे हे जाणवलं की नारळीकरांच्या वैज्ञानिक कामाबद्दल बोललं जातंय किंवा त्यांच्या लेखनाबद्दल लिहून येतंय. पण जोपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत त्यांचं लेखन पोचणार नाही, तोवर त्यांनी जे काही इतकं अफाट काम करून ठेवलंय त्याला पुरेसा न्याय मिळणार नाही. आणि नारळीकर आम्हा दोघांनाही प्रिय, तुम्हा सगळ्यांना प्रिय असतील. इथे जमलेल्या अनेकांच्या आणि आमच्याही लहानपणापासून यांच्या लेखणीनं आपल्या सगळ्यांचाच वैज्ञानिक दृष्टिकोन घडवण्यात खूप मोठा वाटा उचललाय. आणि अशा वेळी सावनीनं मार्ग सुचवला की नारळीकरांचा जन्मदिवस येतोय, तर त्या निमित्तानं आपण त्यांच्याच गोष्टी वाचूयात आणि त्या मुलं ऐकतील. पण प्रत्यक्ष सगळे जमणार आणि आपण गोष्टी वाचणाऱ्या जागेची मर्यादा तर आहेच आणि आम्ही दोघंही वेगवेगळ्या शहरात राहतो. त्यामुळे ऑनलाईन वाचन केल्यास सर्वदूर पसरलेल्या मुलांना, मोठ्यांना या गोष्टींची जादू अनुभवता येईलच, अशा विचारातून आम्ही हा कार्यक्रम करतोय. या निमित्तानं उद्या त्यांच्या जन्मदिवशी या कार्यक्रमाची लिंक तुम्ही अनेकांना पाठवून अनेकांना या गोष्टी अनेकांपर्यंत तर पोहोचवू शकालच, पण त्याचबरोबर त्यांच्या इतर कथाही मिळवून, त्यांच्या कादंबऱ्या मिळवून उद्या आपण वाचूयात आणि अशा प्रकारे त्यांना आदरांजली वाहूयात, असं मात्र मी नक्की सांगेन. या कथा निवडताना साधारण त्या 20 मिनिटाच्या आसपास असतील अशा बेताने आम्ही निवडल्या. त्यांची इतरही काही वैशिष्ट्य आहेत, त्याबद्दल आम्ही बोलूच. त्यातली पहिली गोष्ट सावनी वाचणार आहे, त्याबद्दल तीच सांगेल आणि गोष्टीला सुरुवात करेल. तर आता सावनी, गोष्टीला सुरुवात करू शकतेस. धन्यवाद. नमस्कार. माझा आवाज येतोय ना सर्वांना? माझं नाव सावनी गोडबोले आणि आज जी मी कथा वाचणार आहे, विज्ञान कथा डॉक्टर नारळीकरांची, तिचं नाव कृष्णविवर. कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल. ते काय असतं ते कथेच्या ओघात येईलच. ही डॉक्टर नारळीकरांची पहिली प्रकाशित झालेली कथा आहे. त्या कथेमागची कथा आपण सर्व कार्यक्रम संपेल त्यावेळेला ऐकूच. सध्या आपण कृष्णविवराकडे कूच करूया. हा कॉम्प्युटर लेखाचा फार सतावतोय. तावातावाने कॉफी ढवळत प्रकाश बोलत होता. गेल्या आठवड्यात मी त्याच्याकडे कमीत कमी 50 वेळा तरी गेलो असेल, पण त्याचं उत्तर सारखं तेच. काय म्हणतो कॉम्प्युटर? संजयने साळसूतपणे विचारलं. तो शुद्ध गणिताचा विद्यार्थी असल्याने कॉम्प्युटरकडे तुच्छ चित्रकाराने घर रंगवणाऱ्या रंगाऱ्याकडे पाहावं त्याप्रमाणे. कॉम्प्युटर म्हणतो की माझे मूळ सिद्धांत चुकलेत. खरं म्हणजे प्रॉफनी दिलेला डेटा कॉम्प्युटरला सुपूर्द करून मी दिवसभरात मोकळा होईन आणि ठरल्याप्रमाणे हायकिंगच्या टूरवर जाईन असं मला वाटलं होतं. पण मॅन प्रपोजेस आणि कॉम्प्युटर डिस्पोजेस हेच खरं. यर्कीस वेधशाळेतून आलेली गुरुग्रहाबद्दलची काही नवीन माहिती कॉम्प्युटरवर पडताळून पाहायला प्रकाशकडे आली होती. तुझी बेरीज वजाबाकी चुकली असेल. फिजिक्सवाल्यांचं गणित कच्च असतं, असा सर्वसाधारण गणिताला वाटणारा विश्वास संजयने व्यक्त केला. हे बघ, चूक असली तर ती माझी नव्हे, न्यूटन आणि आईन्स्टाईनची असली पाहिजे.
ग्रहांची गती त्यांच्या सिद्धांतावरून ठरवली जाते, हे तुझ्यासारख्या अल्पश्रुताला देखील माहित आहे. पण कॉम्प्युटर म्हणतो हा नवीन डेटा त्याच्या सिद्धांतात बसत नाही. डेटा चुकीचा नाही याची प्रॉफना खात्री आहे. थोडं पेंट कुठे खातं? प्रकाशने आपली तक्रार मांडली. मला वाटतं तू खगोलशास्त्रातल्या दशावतारांची नावं घेत बस, म्हणजे तुला प्रेरणा मिळेल. म्हण, न्यूटनाय नमहा, हॅलये नमहा, हर्षलाय नमहा, ऍडम्साय नमहा, एडिंग्टनाय. अरे ऍडम्स, ऍडम्स काय लाखाची गोष्ट बोललास. बालादपी सुभाषितम ग्राह्यम. संजयच्या पाठीवर जोरदार थाप मारून कॉफी अर्धी टाकून प्रकाश तिथून पसार झाला. संजय पाहतच राहिला. इन्स्टिट्यूटमध्ये चक्रमपणाचा मक्ता फक्त गणिती लोकांनीच घेतला होता. प्रकाशचा विक्षिप्तपणा त्याला आवडला नसावा. प्रॉफ म्हणजे इन्स्टिट्यूट मधले खगोलशास्त्राचे प्राध्यापक रमेश अग्रवाल. ग्रह आणि उपग्रह यांच्या भ्रमणाचं गणित, सेलेस्टियल मेकॅनिक्स या विषयात त्यांनी जागतिक कीर्ती कमावली होती. 21व्या शतकाच्या सुरुवातीला या विषयात संशोधन करणारे फारच थोडे शास्त्रज्ञ होते. त्यामुळे एखादा कुठ प्रश्न उद्भवल्यास त्या विषयाशी संबंधित असलेले खगोलशास्त्रज्ञ अग्रवालांकडे धाव घेत. म्हणून गुरु संबंधी उपलब्ध झालेली नवी माहिती त्यांच्याकडे पाठवण्यात आली होती. प्रकाश पावटे हा त्यांचा आवडता विद्यार्थी. नुकतीच आलेली माहिती वरकरणी निरीक्षण करून त्यांनी प्रकाशकडे छाननीसाठी पाठवली. नक्की निष्कर्ष काढल्याशिवाय मला भेटू नको हे त्याला वेगळं सांगायची आवश्यकता नव्हती. तरी 1 आठवडा झाला आणि अजून तो आला नाही. याचं त्यांना आश्चर्य वाटू लागलं. आपणच त्याला गाठावं का असा विचार ते करत असताना तोच धावत त्यांच्या खोलीत आला. कॉम्प्युटरच्या उत्तरांचा सगळा गठ्ठा त्यांच्या टेबलावर आदळून तो भराभरा बोलायला लागला. पण त्यातलं एक अक्षर सुद्धा प्रोफेसर साहेबांना समजेना. त्याला इतका उत्तेजित झालेला त्यांनी पाहिला नव्हता. शांत हो, शांत हो. मिनिटाला फक्त एकच वाक्य बोल, म्हणजे मला समजेल तरी, ते सौम्य स्वरात म्हणाले. सर, 1846च्या सुमारास युरेनस ग्रहाच्या गतीमध्ये अनियमितता अनियमितता पाहून ऍडम्सने केवळ तर्क आणि गणित यांच्या आधाराने युरेनस जवळ असलेला नवा ग्रह नेपच्यून शोधून काढला. मला खात्री आहे गुरुच्या जवळ ग्रहासारखी एखादी नवी वस्तू आली आहे. कॉम्प्युटर मधली उत्तरं निश्चितपणे तसं सांगतायत. पुराव्याखेरीज विधान करायचं नाही हा नियम प्रोफेसर साहेबांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला होता. तरी प्रकाशचं विधान इतकं अनपेक्षित होतं की स्वतः या प्रश्नाचा छडा लावायचा निर्णय त्यांनी घेतला. आणि पुढचे 10 दिवस अनेक खगोलशास्त्रीय पद्धती वापरून त्या दोघांनी हे विधान बरोबर आहे असं ठरवलं. लंडनकडून निघणाऱ्या शास्त्रीय साप्ताहिक नेचरमध्ये अग्रवाल पावटे या दोघांचा लेख प्रसिद्ध झाला आणि खगोलशास्त्रज्ञात मोठी खळबळ उडाली. गुरुच्या गतीमध्ये निर्माण झालेला अनियमितता त्याच्या जवळ आलेल्या एका नवीन वस्तूमुळे आहे असा त्या लेखाचा सारांश होता. त्या नवीन वस्तूला त्यांनी तात्पुरतं क्ष असं नाव दिलं आणि क्षचं वस्तुमान, वेग, गुरुपासून अंतर इत्यादी माहिती प्रकाशित झाली. क्ष म्हणजे काय असेल याबद्दल नाना तऱ्हेचे तर्क चालू झाले. मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान फिरणाऱ्या अनेक ऍस्टेरॉइड्स पैकी काही एकत्र येऊन त्यांचा नवीन ग्रह झाला असेल, किंवा सूर्यमालेच्या बाहेरून आलेलं ते एक कॉमेट असावं असा काहींचा तर्क होता. अर्थात क्षला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जगातील वेधशाळांची चढाओढ सुरू झाली, परंतु त्यांना काहीच दिसलं नाही. या प्रकाराला 3 वर्ष लोटली. क्ष दिसत नाही पण त्याची उपस्थिती आवश्यक आहे याची शास्त्रज्ञांना खात्री असल्यामुळे त्यांनी क्षच्या दिशेने आकाशयान सोडायचं ठरवलं. कारण प्रश्न महत्वाचा होता. त्यावर शतकानुशतके चालत आलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचं भवितव्य अवलंबून होतं. क्षचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला म्हणून आकाशयानाचं उड्डाण भारतातील श्रीहरिकोटा बेस वरून करायचं ठरलं आणि त्यात प्रवासी शास्त्रज्ञ म्हणून जाण्याचा मान प्रकाश पावटेला मिळाला. त्याचा एकमेव सहप्रवासी म्हणजे यानाचा अमेरिकन कॅप्टन जॉन फॉकनर. हा एक कुशल तंत्रज्ञ होता.
जागतिक अंतराळ संस्थेचे वर्ल्ड स्पेस ऑर्गनायझेशन भारतातून गुरूकडे जाणारं 10वं यान असल्यामुळे त्याचा नंबर होता WIJ-10. गुरूकडे जाण्याचा योग्य दिवस ठरवून WIJ-10च्या उड्डाणाची तयारी होऊ लागली. या 3 वर्षाच्या काळात प्रकाश पावटे आणि संजय जोशी PhD मिळवून आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये फेलो झाले होते. संजयचं लग्न होऊन वर्ष झालं होतं, पण प्रकाश अजून सडाफटिंगच होता. मात्र दोघांची मैत्री पूर्ववत होती. गप्पा टप्पा परस्परांची छेडछाड कायम होती. उड्डाणाच्या 1 आठवडा अगोदर संजयच्या नवजात कन्येचं बारसं होतं. तिच्यासाठी एक मोठं टेडीबेअर घेऊन प्रकाश संजयच्या घरी दाखल झाला. वहिनी, काय नाव ठेवलं छोकरीचं? टेडीबेअर पुढे करत त्यानं विचारलं. अनुपमा. तुम्ही तिला हातात घेऊन पाहणार का? छे बुवा, दुरूनच बरं. मला लहान बाळ हातात घ्यायला फार भीती वाटते. बरं, मग दुरूनच सांगा. आमची कन्या कोणासारखी दिसते? तुम्हा दोघांसारखी आहे, प्रकाशचं डिप्लोमॅटिक उत्तर. छोकरी मोठी गोड आहे, यात शंका नाही. आणखीन 18-20 वर्षांनी पहा तिच्या मागे किती रोमिओ लागतात ते. पण तुम्हीच थांबा ना 18-20 वर्ष. आम्ही करून घेऊ तुम्हाला जावई. अनुपमाच्या आईने वर संशोधनाला सुरुवात केली. पण लग्नाची गोष्ट निघाली, मग ती 18 दिवसांनी असो किंवा 18 वर्षांनी, प्रकाश लाजून जाईल. त्याने गडबडीने त्यांचा निरोप घेऊन तिथून पोबारा केला. हीच त्या ब्रह्मचार्याला घाबरवलंस, संजयने बायकोला चापलं. ठरल्याप्रमाणे WIJ-10च्या यात्रेला सुरुवात झाली. यानाचा पृथ्वीवरील अनेक स्टेशनांशी संपर्क चालू होता. संदेशांची देवाणघेवाण नियमित होत होती. पण गुरुच्या असमंतात आल्यावर परिस्थितीत फरक झाला. प्रकाशने खालील संदेश मिशन कंट्रोलकडे पाठवला. जवळ आलो असं वाटतं, पण अद्याप काहीच दिसत नाही. परंतु क्षच्या दिशेने अनेक वस्तू, मिटिओराइट, ऍस्टेरॉइड वगैरे वेगाने जाताना दिसत आहेत. चमकत असता तर म्हटलं असतं की भगवद्गीतेत दिव्यावर तुटून पडणाऱ्या पतंगाचं वर्णन. बरं, कवी कल्पना पुरे, तू पुढे काय करणार आहेस सांग, कंट्रोलने हटकलं. अहो, अणुस्फोट पाहून ओपनहायमरला गीता आठवली. मला इथे दिसतं ते किंवा दिसत नाही ते अणुस्फोटाहून विचित्र आहे. परवानगी मिळाल्यास अधिक जवळून पाहावं म्हणतो, प्रकाशने निरोप धाडला. परवानगी आहे, पण धोका वाटल्यास ताबडतोब परत ये. अवश्य. मी WIJ-10ची पूर्ण काळजी घेईन. कंट्रोलकडे आलेले प्रकाशचे ते शेवटचे स्पष्ट शब्द होते. प्रकाशच्या सूचनेवरून जॉनने क्षच्या दिशेने यान वळवलं. हळूहळू त्याचा वेग वाढू लागला. अरे, जरा सावकाश चालव, आपल्याला फार जवळ जायचं नाही, प्रकाशने जॉनला सावध केलं. मी इंजिन केव्हाच बंद केलंय, वेग का वाढतोय समजत नाही. यानातल्या वेगमापकाकडे चिंतातूर नजरेने पाहत जॉन उद्गारला. त्यातला काटा पुढे पुढे सरकत होता. प्रकाशच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. यानातल्या कॉम्प्युटरकडे त्याने धाव घेतली आणि अद्याप न वापरलेला एक प्रोग्राम एका खणातून काढून त्यात भरला. त्याचं लेबल होतं कृष्णविवर. यानाच्या वेगवृद्धीची माहिती पंच करून कॉम्प्युटरमध्ये घातली आणि क्षणात त्यातून छापील उत्तर आलं. ते वाचून गडबडीने प्रकाश जॉनकडे आला. जॉन, जॉन, क्ष काय आहे हा प्रश्न सुटला, पण मला वाटतं आपल्या दृष्टीने फार उशीर झालाय. क्ष हे कृष्णविवर आहे आणि आपण त्याच्याकडे वेगाने धाव घेतोय. कृष्णविवर म्हणजे आकुंचन पावलेली वस्तू. त्याचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रखर असतं की त्यातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच हा क्ष पृथ्वीवरील वेधशाळांना किंवा जवळून देखील जॉन आणि प्रकाश यांना दिसला नव्हता. आईन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे कृष्णविवरे विश्वात असू शकतात, पण अद्याप असं कृष्णविवर खगोलशास्त्रज्ञांना सापडलं नव्हतं. म्हणून क्ष एक कृष्णविवर असेल हा तर्क थोड्याच शास्त्रज्ञांनी मांडला होता आणि त्याचं बहुतेकांनी स्वागत केलं नव्हतं. आता पुढे काय? उत्तराची जवळजवळ कल्पना असूनही जॉननं प्रश्न विचारला. आपण बहुतेक क्षच्या तोंडावर पडणार. आशेचा एकच अंधुक किरण आहे. आपल्या यात्रेचा मार्ग क्षच्या केंद्रबिंदूकडे नसून त्याला वळसा घालणार आहे. अजून कॉम्प्युटर नक्की सांगू शकत नाही. त्याला ऑर्बिटचा आणखी डेटा पाहिजे.
मी परत त्याला चालू करून येतो, तोपर्यंत तू कंट्रोलशी संपर्क साध. जॉनने कंट्रोलला संदेश पाठवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. कंट्रोल कडून अतिशय वेगाने उच्चारल्याप्रमाणे शब्द येत होते. त्यांचा काहीच अर्थ लागत नव्हता. इतक्यात प्रकाश तिथे आला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. जॉन, कॉम्प्युटरने आपल्या मृत्यूचंच भविष्य केलंय. आपण क्षच्या जवळ जाऊन त्याला सुमारे 10 लक्ष चकरा मारून नंतर आत पडणार आहोत, असं कॉम्प्युटर म्हणतोय. कंट्रोलची काय सूचना आहे? जॉनने त्याला परिस्थितीची कल्पना दिली. कंट्रोलशी संबंध तुटला. आता सर्व निर्णय आपणच घेतले पाहिजेत, हे प्रकाशने ओळखलं. अजून आशेला थोडीशी जागा आहे. आपण कृष्णविवराभोवती जी अस्थिर गोलाकार कक्षा असते तिच्या जवळून जाणार आहोत. त्या मार्गाच्या अस्थिरतेचा मी फायदा घेणार. योग्य वेळी एक रॉकेट फायर केलं की आसपास निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आपलं यान कदाचित बाहेर फेकलं जाण्याचा संभव आहे. तसं झालं तर ठीक, नाहीतर जगाला आपला रामराम. आपण आता गोठवलेल्या सुटात प्रवेश केला पाहिजे. गोठवलेल्या सुटाची काय जरुरी आहे? जॉनने पृच्छा केली. अरे, जसे जसे आपण क्षकडे जाऊ तस तसं गुरुत्वाकर्षणाची टायडल पॉवर आपल्याला जास्त जास्त जाणवेल. त्या टायडल पॉवरमुळेच चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर समुद्राच्या भरतीच्या वेळी जाणवतं. आता तू कल्पना कर, क्षकडे जाताना तुझं डोकं क्षच्या सगळ्यात जवळ आणि पाय सगळ्यात दूर आहेत. मग क्षच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव तुझ्या डोक्यावर जितका असेल तितका पायांवर असणार नाही. काय परिणाम होईल त्याचा? माझं शरीर डोक्यापासून पायापर्यंत ताणलं जाईल. जॉनचं डोकं आता चालू लागलं. बरोबर. आणि हा ताण इतका विलक्षण असेल की तो आपल्याला पेलणार नाही. आपण जर गोठवलेल्या अवस्थेत असलो तर कदाचित तो परिणाम आपल्या इंद्रियांना तेवढा जाणवणार नाही, प्रकाशने खुलासा केला. तो आकाशयान स्वयंचलित अवस्थेत ठेव, म्हणजे कम्प्युटर त्याला पृथ्वीची दिशा दाखवेल. नशीब सिकंदर असेल तर बेसवरचे लोक आपल्याला जाग करतील. सर्व तयारी करून गोठवलेल्या सुटात प्रवेश करण्यापूर्वी दोघांनी आकाश दर्शन केलं. तारका समूह विशेष तेजाने चमकत आहेत असं त्यांना वाटलं. हेच त्यांचं जगाचं शेवटचं दर्शन ठरणार होतं की काय? श्रीहरिकोटा बेसवर WIJ-10 ही अक्षरं असलेलं अवकाशयान उतरलं तेव्हा तिथल्या तंत्रज्ञांना आश्चर्याचा धक्काच बसला. ह्या नावाचं यान तिथल्या कोणाच्याही स्मरणात नव्हतं. फार काय, त्याच्या आगमनाची पूर्वसूचनाही मिळाली नव्हती. या अनाहूत यानाची कसून तपासणी करून त्यांनी आतल्या दोघा कुंभकर्णांना बाहेर काढलं आणि त्यांची मॅक्सिमम सिक्युरिटी मेडिकल सेक्शन MSMS कडे रवानगी केली. त्या दोघांची नावं किंवा चेहरे बेसवरच्या सर्वच लोकांना अपरिचित होते. अहो, जरा दमाने घ्या. डॉक्टरने तुम्हाला हालचाल करायची आणि विचार करायची बंदी केली आहे, MSMS मधली परिचारिका अनुपमा प्रकाशला सांगत होती. लवकरच येथील प्रमुख शास्त्रज्ञ तुमची भेट घ्यायला येतील, त्यांनाच सर्व सांगा. ओ, मला फक्त एक दोन मित्रांना तरी फोन करू दे. मी सुखरूप परत आलोय हे सांगायला. हे बघ, माझा ॲटॉमिक घड्याळ सांगतय की मी इथून निघून 3 वर्ष झाली. ती लोक काळजी करत असतील हा कुठे गडप झाला म्हणून. 3 वर्ष? आत येता येता प्रकाशचे शब्द ऐकून बेसवरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रामस्वामी उद्गारले. 3 वर्षापूर्वी येथून कुठलंच यान मानवी प्रवासी घेऊन गेलं नव्हतं. गेली 5 वर्ष आम्ही फक्त स्वयंचलित यंत्र असलेली मानवरहित यानं पाठवतोय. शक्यच नाही, तुमचे रेकॉर्ड तपासून बघा. प्रकाश आश्चर्याने जवळजवळ ओरडलाच. माझ्या घड्याळाप्रमाणे 3 वर्ष 15 दिवसांपूर्वी मी आणि जॉन फॉकनर गुरुच्या दिशेने निघालो होतो. जॉनला विचारा, नाहीतर प्राध्यापक रमेश अग्रवाल त्यांच्याशी संपर्क साधा, म्हणजे तुमची खात्री होईल. जॉन अजून बेशुद्ध आहे, पण तू म्हणतोस ते प्रोफेसर अग्रवाल नुकतेच रिटायर झाले. पाहतो त्यांच्या घरचा पत्ता मिळतो का, रामस्वामींनी माहिती दिली. प्रकाशचं डोकं गरगरायला लागलं. तो WIJ वर प्रवासाला निघाला तेव्हा प्रोफेसर साहेबांनी नुकती 40शी ओलांडली होती. त्याने घाबरत घाबरत विचारलं, सध्या कोणतं साल चालू आहे? उत्तरादाखल रामस्वामींनी त्यांच्या हातातलं त्या दिवसाचं बातमीपत्र दिलं. त्यावरची तारीख बघून प्रकाशला घेरी आली.
तो 20 वर्षांनी पृथ्वीवर परत आला होता. प्रकाशला ताळ्यावर यायला 2 आठवडे लागले. त्याचं डोकं ठिकाणावर यायला नर्स अनुपमाचा फार मोठा हात होता आणि त्या ब्रह्मचार्याची विकेट पडणार अशी चिन्ह दिसू लागली. त्याच्या प्रेमप्रकरणात अवकाश यात्रेचा विषय काढायचा नाही ही डॉक्टरी ताकीद अनुपमा कटाक्षाने पाळत होती. प्रकाश बरा झाल्यावर रामस्वामींनी त्याची अग्रवाल साहेबांची गाठ घालून दिली. प्रथम त्यांनी प्रकाशचा सुखरूप परत आल्याबद्दल आणि अनुरूप वधू मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं आणि मग कालहरणाचा खुलासा केला. ही सर्व कृष्णविवराच्या प्रखर गुरुत्वाकर्षणाची किमया होती. निद्रावस्थेत कृष्णविवराभोवती चक्रा मारताना त्यांच्या कालमापनाप्रमाणे सेकंदाचाच अवधी पुरला होता. कारण गुरुत्वाकर्षणाने त्यांची काळगती जवळजवळ गोठवून टाकली होती. पण त्या अवधीत बाकीचं जग 17 वर्षांनी पुढे गेलं होतं. जॉन आणि प्रकाश यांचं विशीतलं तारुण्य अजून टिकून होतं. आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटीचे ते दोघं सजीव दाखले होते. बरं संजय कुठे आहे? मला पाहून त्याला चांगला शॉक बसेल, हसत हसत प्रकाशने विचारलं. संजय कोण? अनुपमाने पृच्छा केली. संजय जोशी, माझा मोठा मित्र आहे. आम्ही दोघं एकाच इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत होतो. त्याचा माझा अनेक वेळेला वाद. अगं रडायला काय झालं? ते माझे बाबा, त्यांना आणि आईला विमान अपघातात मृत्यू आला आणि मी पोरकी झाले. स्फुंदत स्फुंदत अनुपमाने खुलासा केला. अनुपमाच्या आईचं बरं संशोधन सफल झालं होतं कृष्णविवराच्या कृपेने. धन्यवाद. वा, धन्यवाद सावदे. थँक्यू. खूपच गोष्टही छान आहे आणि वाचलीही छान. खूप खूप आभार. आता पुढे आपण जाऊयात. दुसरी गोष्ट मी वाचणार आहे. सो नारळीकरांच्या ज्या कथा आहेत त्या विज्ञान कथा म्हणून भारी असतातच, पण त्या मुळात कथा आहेत हे भान नारळीकरांनी कधीही सोडलेलं दिसत नाही. म्हणजे त्यांच्या कथांमध्ये थरार असतो, विनोद असतो, वाचकाला धरून ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. म्हणजे फक्त विज्ञान कथा म्हणजे वैज्ञानिक माहिती घ्यायची आणि ती संवादात भरायची आणि त्याला वेस्टर्न म्हणून प्रसंग लिहून त्याला गोष्ट म्हणायचं, अशा त्यांच्या गोष्टी कधीच नसतात. अशीच एक गोष्ट आता आपण ऐकणार आहोत. ती गोष्ट विज्ञान कथा तर आहेच, पण ती विलक्षण रंजक आहे आणि ती मुख्यतः पृथ्वीवरच्या माणसांची कथा आहे. सावनीने वाचलेली कथा ही जशी त्यांची प्रकाशित झालेली पहिली कथा होती, तशी ही कथा डॉक्टर जयंत नारळीकरांची प्रकाशित झालेली सगळ्यात शेवटची कथा आहे. तर अशा दोन कथा आम्ही मुद्दामच निवडल्या. ही कथा वयम नावाच्या मासिकात, म्हणजे अहम आवाम वयम असं त्याचं पूर्ण नाव आहे, पण वयम म्हणूनच ते जास्त प्रसिद्ध असं मासिक आहे मुलांचं. सो त्या मासिकाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021च्या अंकात प्रकाशित झालेली ही कथा आहे. कथेचं शीर्षक आहे अभयारण्य. तर ही कथा मी आता वाचणार आहे. अभयारण्य. गेल्या शतकातली ही गोष्ट आहे. चालेल ना? पणजोबांनी विचारलं. हो हो, चालेल चालेल, सांगा ना सांगा ना. अजय आणि विजय एकाच सुरात उद्गारले. पणजोबांच्या गोष्टी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातल्या. 20व्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुरू झालेलं माहिती तंत्रज्ञानाचं नवं युग 2047 पर्यंत कुठच्या कुठे गेलं होतं. इलेक्ट्रॉनिक्सला बाजूला सारून फोटॉनिक्सने बहुतेक ठाणी काबीज केली होती. प्रकाशाचे कण, फोटॉन, वाटेल त्या मार्गाने पाठवण्याची आणि त्यांचा माहितीच्या आदान प्रदानासाठी उपयोग करण्याची किमया साध्य झाली होती. वास्तविक पणजोबा 85 वर्षाचे आणि 82 वर्षाची पणजी प्रकृतीनं चांगले ठणठणीत होते. आज पणजी आई बरोबर बाहेर फिरायला गेल्याची संधी साधून अजय विजयनं पणजोबांकडे पालुपद लावलं, गोष्ट सांगा गोष्ट सांगा. पणजोबांच्या बऱ्याच गोष्टी गेल्या शतकातल्या असायच्या.
अजय विजय ना ते गेलं शतक म्हणजे लांबच्या लांब भूतकाळातलं वाटे. त्या काळी मुलं रोज घरून उठून कुठेतरी लांब शाळेत जात म्हणे. घर बसल्या शाळा नसे. लोक म्हणे मोठ्या हॉलमध्ये गोळा होऊन सिनेमे बघायचे. अजय विजयना घर बसल्या हव्या त्या भिंतीवर हवा तो सिनेमा हव्या त्यावेळी बघता येईल. आणि आपले पणजोबा लिहून दाखवतात ना असं काहीतरी, तेही त्यावेळी सगळ्यांना यायचं म्हणे. इथे आजोबांनी आपली गोष्ट सुरू केली. ऐका तर. आपल्या नेहमीच्या संथ सुरात पणजोबा बोलू लागले. मी 20 एक वर्षाचा असेन तेव्हा तेव्हा मला जंगलाचं आकर्षण फार. मी वनरक्षकाची नोकरी घेतली. गिरनारच्या जंगलात माझं काम होतं. वनरक्षक म्हणजे बेटा, जंगलातल्या झाडांना तोडू नये, जनावरांना मारू नये, तिथे येणाऱ्या पक्ष्यांची शिकार करू नये म्हणून लक्ष ठेवायचं काम होतं माझं. हं. पण जंगलात असला वेडेपणा कोण करायला जाईल? अजयचा प्रश्न. अजय, त्या काळी आजच्या सारखी जाण नव्हती. तू म्हणतोस तसा वेडेपणा करणारे पुष्कळ जण होते. मी तिथे त्याचीच तर विशेष काळजी घ्यायला होतो. कारण ते सिंहांचं अभयारण्य होतं. आजही आहे. अभयारण्य म्हणजे सांगतो. अभयारण्यात सिंहांना मोकळं सोडलं होतं. त्यांना कोणी मारायचं नाही याची खबरदारी घेतलेली होती. नाहीतर काही दुष्ट लोक सिंहांना मारून त्यांच्या अंगावरची चामडी, पिशव्या टोप्या वगैरे करायला वापरायचे. ए, काय क्रूरपणा. होय तर. आणि जेव्हा असं वाटायला लागलं की सिंहांचा पूर्ण नाश होईल, पृथ्वीवर सिंहच शिल्लक राहणार नाही, तेव्हा त्यांच्यासाठी अशी अभयारण्य तयार केली गेली. गीर मध्ये आम्ही त्यांची पुष्कळ काळजी घेत असू. जेव्हा सिंहिणीला नवीन पिल्ल व्हायची तेव्हा पार्टी सुद्धा करायचो. पहिलं, तुम्ही रोज जंगलात जायचा सिंहांशी खेळायला? अजय विजयलाही खरं तर तसं आवडलं असतं. मुळीच नाही. अभयारण्यात जनावरांच्या जीवनचर्येत ढवळाढवळ करत नाहीत. त्यांना मुक्तपणे त्यांचं नैसर्गिक जीवन जगू देतात. आणि आपण त्यांना लांबून लक्ष देऊन पाहत राहायचं. ते कसे वागतात, कसे शिकार करतात, हे सगळं आम्ही दुरून पाहायचो. सिंह सिंहिणी आपल्या खाण्याच्या गरजेपुरती शिकार करतात. त्यांची ती नैसर्गिक प्रवृत्ती आम्ही कायम ठेवतो. ही बघ, तुला गीर जंगलावरची एक लहानशी फिल्म दाखवतो. पणजोबांनी एक रिमोट कंट्रोल दाबून भिंतीवर चित्रफित दाखवण्याची तयारी केली. पण अजयला प्रश्न होते. माणसांनी वेडेपणा करू नये म्हणून सिंह अभयारण्यात ठेवले, पण सिंहांनीच वेडेपणा केला तर? त्याचीच तरी हकीकत आहे. एकदा काय झालं, आम्ही मोठी पार्टी दिली जेव्हा एका सिंहिणीला 2 छावे झाले. आम्ही त्यांची नावं ठेवली रुस्तम आणि जमशेद. उमदी जनावरं होती. खूप मस्ती करायची. आम्ही दुरूनच पाहत होतो. हळूहळू आम्हाला काळजी वाटू लागली, कारण त्यांची मस्ती भांडणाच्या रूपात होत होती. रुस्तमने ससा मारला तर जमशेदला तो हवा असेल, आणि जमशेद एका झाडाखाली आराम करत असेल तर तीच जागा रुस्तमला हवी. पुढे दोघे मोठे सिंह झाले. दोघांनी जणू आपल्या टोळ्याच तयार केल्या, इतर सिंहांना आपल्या बरोबर घेऊन. पूर्वी दोघं एकटे भांडत, आता टोळ्यांनी लढू लागले. आणि तुम्ही काहीच केलं नाही, नुसते बघत राहिला. अरे, आम्हाला सक्त ताकीद होती, ढवळा ढवळ करायची नाही. पण आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व अहवाल देत होतो. त्यांच्यातले काही तज्ञ बघून गेले. प्रकरण हाताबाहेर गेलं तर काय करायचं हे त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं. आणि एक दिवस तसा प्रसंग आलाच. रुस्तम आणि जमशेदच्या टोळ्यात विलक्षण लढाई झाली. जंगलाचा ताबा कोणा एकाच टोळीला मिळावा यासाठीची ती लढाई होती.
त्यात 4 सिंह खलास झाले. 4 सिंह खलास झाले आणि मग आम्ही ठरवलं, इनफ इज इनफ. आम्ही हेलिकॉप्टरवरून त्या युद्ध क्षेत्रावर फिरलो आणि प्रत्येक सिंहावर एक खास वायूचा मारा केला. सगळे सिंह बेशुद्ध झाले. आम्ही त्यांना 4 पिंजऱ्यात घालून आणखी 4 वेगवेगळ्या अभयारण्यात नेऊन सोडलं. विशेष खबरदारी घेतली की जमशेद आणि रुस्तम एकाच अभयारण्यात असणार नाहीत. आणि मग धोका टळला. गीरमध्ये पुन्हा शांतता नांदू लागली. गोष्ट संपली. झोपा आता. इतक्यात एक सायरन वाजू लागला. ते दोघं गेल्या शतकातल्या अभयारण्यातून एकदम वास्तवात आले. अजय विजयला सायरनची माहिती होती. ते दोघं पटकन उठले. चला पणजोबा, चला ट्रेनिंगसाठी बंकरकडे. त्यांनी पणजोबांचे दोन्ही हात धरले आणि फ्लॅटच्या एका कोपऱ्यात लहानसं दार होतं. त्यावर एक हिरवा दिवा फ्लॅश करत होता. दरवाजा उघडता आत एक शूट होता, जो एका वेळी 5 लोकांना भरकन तळघरात पोचवू शकेल. ते तिघं त्या मार्गाने तळघरात पोचले. ते सामान्य तळघर नव्हतं. पृथ्वीच्या खाली 50 मीटर खोल जाड भिंतींनी घेरलेलं असं ते ठिकाण वरच्या राहत्या इमारतीच्या बरोबर खाली होतं. अजय विजय सारख्या लहानांना देखील हा परिपाठाचा परिचयाचा झाला होता. इमर्जन्सी ड्रिल. हो, हे महिन्यातनं एकदा केव्हाही होऊ शकतं हे सगळ्यांना पाठ होतं. तळघर लवकरच भरून गेलं. तसं ते ऐसपैस आणि वातानुकूलित असल्यानं कोंदटपणा नव्हता. प्रत्येक जण समोरच्या पांढऱ्या शुभ्र भिंतीकडे बघत होता. तिथे आता गणवेशातील अनेक बिल्ले आणि फिती लावलेली एक व्यक्ती दिसू लागली. सर्वांना अभिवादन करून ती व्यक्ती बोलू लागली. लोक हो, तुम्ही जर सायरन चालू असेपर्यंत इथे येऊन पोचला असाल तर तुमचं अभिनंदन. भारतावर जर आण्विक हल्ला झाला तर याहून जास्त पूर्वसूचना मिळणार नाही. हल्ल्यापासून बचाव करण्याची आपली यंत्रणा कितीही भक्कम असली तरी त्यावर पूर्ण विसंबून राहता येत नाही. म्हणून हा खटाटोप. तुमच्या बंकरमध्ये 6 महिने पुरेल इतकं अन्न आणि खाद्यसामग्री आवश्यक आहे ती ठेवलेली आहे. पण त्यापूर्वी वर येणं सुरक्षित आहे असं आमच्या पर्यावरण मापक यंत्रांनी आश्वासन दिलं तर आधी वर येऊ शकाल. त्याहून जास्त खाली राहावं लागलं तर मात्र देवच तुमचं रक्षण करो असं मी म्हणेन. तर आजचा संचलनाचा पाठ संपला. आता वर जाऊ शकता. जय हिंद. आता एका वेगळ्याच ठिकाणी, वेगळ्याच तळघरात ते आकाराने लहान होते, पण यांत्रिकदृष्ट्या अद्ययावत होते. 3 व्यक्ती बसल्या होत्या. त्यांना आपण ए, बी आणि सी म्हणूया. ए आणि सी हे पुरुष आणि बी स्त्री असावी असं तर्क करायला हरकत नाही. तिघं भिंतीवरच्या पडद्याकडे बघत होते. त्यावर पृथ्वीच्या गोलाचं चित्र होतं. गोलावर ठिकठिकाणी लाल टिंब होती. ए न बटन दाबून तो गोल फिरवला. पृथ्वीच्या अन्य भागावर टिंब दिसत होती. तिकडे बोट दाखवून तो उद्गारला, माझ्या अंगावर शहारे येतात हे चित्र पाहून. प्रत्येक लाल टिंब म्हणजे अण्वस्त्रांचा साठा, आगीची ठिणगीच, जी आग हा संपूर्ण ग्रह भस्मसात करील. नंतर बी ला उद्देशून तो म्हणाला, तू या प्रकल्पात नव्याने आलीयस म्हणून हा इतिहास पहा. सुरुवात इथे झाली. 16 जुलै 1945, मॅनहॅटन. प्रकल्प यशस्वी. अणूच्या केंद्र भागात दडवलेली ऊर्जा स्फोटकाच्या रूपात बाहेर काढण्यात हा मानव यशस्वी झालाय. बीन किंचित चुळबुळ केली आणि म्हणाली, सर, हा सर्व इतिहास मी वाचलाय. कबूल आहे, पण हे लक्षात ठेव, मानव प्राणी इतिहासापासून शहाणपण कधीच शिकला नाही. क्षुल्लक बाबींवरून युद्ध उकरून काढून अपरिमित प्राणहानी तो करत आलाय. कशासाठी? तो कुठल्या न कुठल्या तत्वासाठी. पण आता त्याच्या हातात जे अण्वस्त्र आलंय त्या मागे लागून तो सर्वात मोठे तत्व विसरलाय, की तो ज्या पृथ्वीवर राहतो त्या नैसर्गिक साधन संपत्तीने भरलेल्या पृथ्वीचा तो क्षणात निकाल लावू शकतो. शाबास शाबास.
स्पेस अकॅडमीत तुझं रेकॉर्ड उत्तम होतं ऐकलंय. त्याचा प्रत्यय आला. पण सर, आपण किती वेळ हे नुसतं बघत राहणार? ती लाल टिंब बघा, त्यांची संख्या वाढतेय. हो नाही करत आता अनेक देशांनी अण्वस्त्र बनवली आहेत. आपण ठरवलं तर पुढल्या 15 मिनिटात. थांब, इतकी उतावीळ होऊ नकोस. आपण हा निर्णय घेऊ शकत नाही. त्याला वरून संमतीदर्शक सिग्नल यायला पाहिजे. अरे बापरे, पण त्याला कितीतरी वेळ लागेल. अगदी प्रकाशाच्या वेगानं संदेश पाठवला तरी. नाही, ती गरज नाही. निर्णय आपणच इथल्या इथे घ्यायचा आहे. हा संगणक तो घेईल. आपण फक्त विद्यमान परिस्थितीची माहिती त्यात भरत राहायचं. हा बघ, हा सी तेच करतोय. सी न हात वर केला आणि म्हणाला, सर, मला वाटतं आपण त्या स्थितीच्या जवळ येत चाललो आहोत. माझ्या मॉनिटरवर मला जे काही दिसतंय ते फार भयावह आहे. या पहाच, मी भिंतीवर ते चित्र टाकतो. त्या भिंतीवर एक फिल्म दिसू लागली, लाईव्ह. 14 ऑगस्ट 2047. इस्लामाबादहून पाकिस्तानचे राष्ट्रपती मिया शफी नुरानी जनतेला देशाच्या निर्मितीला 100 वर्ष झाल्याबद्दल अभिनंदनपर शुभेच्छा देत होते. त्यांच्या भाषणाचा रोख सौम्य होता. 100 वर्षांच्या तणावपूर्व परिस्थितीचा अनुभव आपल्या सर्वांना आहे. आता शेजाऱ्यांशी सलोख्याने वागण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, इत्यादी इत्यादी. त्यांचं भाषण चाललं, पण भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले, केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीने मी आपल्या देशाच्या सौहार्दपूर्ण भावनेची झलक शेजाऱ्यांकडे म्हणजे भारताच्या पंतप्रधानांकडे पाठवणार आहे. त्यासाठी मी आत्ता या क्षणाला असे फरमान काढतो की आ वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच राष्ट्रपती पुढे कोसळले. टीव्हीवर त्यांना पाहणाऱ्या कोट्यावधी प्रेक्षकांना स्तंभित करणारं ते थरार नाट्य होतं. त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांच्यावर लेझर गन वापरली होती. त्याला बाजूला सारून एक राकट व्यक्ती पुढे आली आणि तिने जनतेला संबोधित केलं, लोक हो, घाबरू नका. या देशद्रोह्याला ठार करण्यात आलंय. तो पाकिस्तानचे अण्वस्त्र साठे नष्ट करण्याचं फरमान काढणार होता. ही सौहार्दाची भावना आपल्याला परवडणारी नाही, असं आमच्या संघटनेनं ठरवलंय. ही तर कट्टरात कट्टर अशी संघटना, देशातून निर्वासित केलेली, हिनं कशावर ताबा मिळवलाय? याचं उत्तरच जणू त्या माणसानं दिलं. आम्ही देशांच्या सर्व अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अण्वस्त्रांच्या साठ्यावर ताबा मिळवलाय. भारताच्या पंतप्रधानांकडे आम्ही आमच्या या मागण्या या क्षणाला पाठवल्या आहेत. 24 तासांच्या आत जर त्या मान्य झाल्या नाहीत तर भारताच्या 10 शहरांवर अण्वस्त्रांची बरसात होईल. घियासुद्दीन हा तर अतिरेक्यांच्या नामावलीतील पहिलं स्थान पटकावलेला. भारत अशा धमकीला भीक घालणार नाही हे नक्की. मग तो अण्वस्त्रांनी उत्तर देईल का? अणुयुद्ध सुरू करायची जबाबदारी तो पत्करेल का? भारतात पंतप्रधानांच्या नवी दिल्ली इथल्या निवासीय कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा मंडळाची अत्यंत तातडीची बैठक भरली आहे. प्रत्यक्ष दिल्लीत हजर राहू न शकलेले सदस्य आपापल्या जागी व्हिडिओ यंत्रणेतनं सहभागी झाले. कृपाल जी, हमें बताइए हमारा पड़ोस का माहौल क्या है? पंतप्रधानांनी आपले परराष्ट्र मंत्री कृपाल शर्मा यांना विचारायला सुरुवात केली. ते म्हणाले, पंतप्रधानजी, त्या घियासुद्दीनची पूर्ण फाईल आमच्याकडे. त्याचे आजोबा रशिया विरुद्ध अफगाणच्या लढ्यात होते. वडील जम्मू काश्मीरात भाडोत्री सैनिक होते. खर तर हा मिया नुरानींनी पोचलेला खास त्यांच्या विश्वासातला, पण पुढे दहशतवादाच्या मार्गाला गेला. पूर्वी हा कृपालजी, वेळ कमी असल्यानं भूतकाळावर छाट मारूया. आता आपल्या पुढे पर्याय काय आहेत ते सांगा. हो हो, सॉरी सर. घियासुद्दीनने दिलेल्या 24 तासात आपण काय करू शकतो? पर्याय एक, आपण प्रथम हल्ला करायचा. कराची, इस्लामाबाद, हैदराबाद, सिंध, लाहोर, पेशावर
सगळी शहरं आपण 5 मिनिटात भस्मसात करू शकतो. एकूण 10 शहरांवर आपली अण्वस्त्र रोखली आहेत. पंतप्रधानांनी खिन्नपणे मान डोलावली आणि त्यांची अण्वस्त्र दिल्ली सकट आपल्या शहरांवर रोखलेली आहेतच. पण नागासाकी नंतर पहिला अणु हल्ला करण्याचा तथाकथित बहुमान एकेकाळी महात्मा गांधींच्या अहिंसेला शिरोधार्य मानलेल्या देशाने मिळवावा, हे असं घडता कामा नये. बरं, दुसरे पर्याय कोणते ते बघूया. आणखी दुसरा पर्याय म्हणजे या 24 तासात वाटाघाटीत त्यांना गुंतवून ठेवण्याचा. पण खरं सांगू, हा माथे फिरू केव्हा काय करेल नेम नाही. आपण अमेरिका, युरोप, चायना, जपान यांच्याकडनं दडपण आणू शकतो, पण घियासुद्दीनच्या हाती अण्वस्त्रांची कळ असणं म्हणजे आज नाही तर उद्या, नाहीतर परवा तो धोका राहतोच. त्यांचा नायनाट करणं आवश्यक आहे. ही झाली नंतरची कारवाई. सध्याचा धोका आधी टळला पाहिजे. आता त्यावर उलट सुलट चर्चा झाली. इतक्यात बोलायची परवानगी असावी सर, नम्रपणे त्रिदल प्रमुख म्हणाले. बोला बोला जनरल पात्रो. आपण अशी परिस्थिती घडवून आणू शकतो की पहिला हल्ला ते करतील, पण तो फार तीव्र नसेल, आणि मग आपण त्याचा चोख जबाब देऊ. हे कसं घडवून आणायचं ते माझ्यावर सोड. कसं घडवून आणायचं हे जनरल पात्रो प्रत्यक्ष सांगायला जरी तयार नसले, तरी त्यांच्या पूर्व कर्तृत्वावरून ते तसं घडवून आणतील याबद्दल कुणालाही शंका नव्हती. फेक अटॅक, लाईक फेक एन्काउंटर, हा? विरोधी पक्षनेते राम बजाज शेजारी बसलेल्या संरक्षण मंत्र्यांच्या कानात पुटपुटले. संरक्षण मंत्र्यांनी डोळा मारला. शेवटी त्रिदल प्रमुखांचा पर्याय मान्य झाला. पण आता संभाव्य अणुयुद्ध काही तासांवर आले होते. पण हा निर्णय गुप्त ठेवायचा होता. पण या पंतप्रधानांचा निर्णय पृथ्वी बाहेर कुठेतरी पोचत होता का? हा पहा, भारताने घेतलेला निर्णय, आता कार्यवाही अटळ आहे. सीने आपल्या मॉनिटरवर उमटलेला संदेश दाखवला. पण आधी कम्प्युटरला दाखवले पाहिजे, ए म्हणाला, आणि त्याने तशी व्यवस्था केली. तिघे जण उत्सुकतेनं कम्प्युटरच्या निर्णयाची वाट बघत होते. बी तर कम्प्युटर कन्सोलच्या शेजारीच उभी होती. 10 मिनिटांचा तणावपूर्ण काळ आणि हिरवा दिवा लागला. कार्यवाही करावी लागणार. बी, पहा, कम्प्युटरने काही प्रिंटआउट पाठवला का? हा काय? बीनं छापील पानं ए कडे दिली. ते वाचता वाचता ए म्हणाला, आपण 1 लाखाहून जास्त वर्ष पाहत असलेल्या या अभयारण्यात आता हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. पृथ्वीवर सर्व राष्ट्रांची सभा भरली होती. संयुक्त राष्ट्रसंघांची ती तातडीनं बोलवलेली बैठक होती आणि सभेची सुरुवात कार्यवाहांच्या अहवालाने झाली. ते म्हणाले, उपस्थित राष्ट्रप्रमुखांनो, परवा भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधला तणाव वाढत जाऊन अणुयुद्ध पेटण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. एका दहशतवादी संघटनेनं पाकिस्तानच्या सर्व साठ्यांवर, अण्वस्त्रांच्या साठ्यांवर कब्जा मिळवून भारताला आव्हान दिलं होतं, आणि 24 तासांची मुदत. पण 24 तास उलटले आणि काहीच घडलं नाही. खरं तर दुरुस्ती करायला हवी. काहीच घडलं नाही, नाही विनाशकारी काही घडलं नाही, कारण सर्व पाकिस्तानी अण्वस्त्र आणि बॉम्बचे साठे निकामी करण्यात आले. ते पाहून दहशतवाद्यांना पाकिस्तानी सेनेने ताब्यात घेतलं. मात्र पाकिस्तानच्या सेनेचं म्हणणं आहे की शस्त्रास्त्र निकामी करण्यात त्यांचा हात नव्हता. पण हे काम भारताचं होतं का? तर तसंही नाही. भारताचे अण्वस्त्र साठे तितक्याच सफाईदारपणे निकामी केलेले दिसलेत. आपल्या सुरक्षा यंत्रणेत दुसऱ्या देशांनी ढवळाढवळ केली असं आता भारत पाकिस्तान म्हणतायत. पण हे खरं कोणी घडवून आणलं, हे त्या राष्ट्रांच्या किंवा राष्ट्रांच्या प्रमुखांनी निवेदन करावं असं आम्हाला वाटतं.
जरी अणुयुद्ध टळलं याबद्दल आनंद व्यक्त करता येईल, पण ते ज्या पद्धतीनं झालंय हा आपल्या भविष्यासाठी एक चिंतेचा विषय असू शकतो. कार्यवाह खाली बसले आणि त्यानंतर पाकिस्तानी आणि भारतीय राष्ट्रप्रमुखांनी आपली अण्वस्त्र कशी आणि केव्हा नाकाम झाली याचं विवरण दिलं. त्यावरून दोघांचे साठे एकाच वेळी एकाच प्रकारे नष्ट झाल्याचं दिसलं. ही आश्चर्यकारक घटना होती. इतक्यात एक संदेश राष्ट्रसंघाच्या अध्यक्षांना मिळाला. त्यांनी हात वर केला आणि म्हणाले, लोको, मला एक संदेश आलाय आणि तो इथे वाचणं अत्यंत आवश्यक आहे. तो संदेश मला न येता खरं तर अणुशास्त्रज्ञ डॉक्टर फ्रान्स रुनझेन यांना आलाय, तर तेच वाचते. रुनझेन यांनी बोलायला सुरुवात केली. मित्र हो, तुमच्या यंत्रणेत व्यत्यय आणल्याबद्दल क्षमा मागतो, पण मला मिळालेली माहिती इतकी खळबळजनक आहे की ती तातडीनं तुमच्या पुढे मांडणं आवश्यक आहे. प्रथम तिचं सार आहे. मित्र हो, जगातले सर्व अण्वस्त्र साठे आज 2 तासांपूर्वी निकामी करण्यात आलेत असा हा संदेश म्हणतो. सभेत विलक्षण खळबळ माजली. अनेक राष्ट्रप्रमुखांनी आपली टॅब काढून आपल्या देशाशी संपर्क साधायला सुरुवात केली, पण त्यांना शांत करत डॉक्टर रुनझेन म्हणाले, आपण सवडीनं खात्री करून घ्या, मी आमच्या संस्थेतर्फे खात्री करून घेतलीये, पण हे मला कसं समजलं ते महत्वाचं आहे. हा संदेश माझ्या फोटोनिक मेल मधून आलाय. तो मी इथे भिंतीवर प्रोजेक्ट करतो. तिथेच तुम्ही तो वाचू शकाल. चालेल? त्यांनी तो वाचलेला संदेश असा: पृथ्वीवासियांनो, गेली 1,15,247 वर्ष आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत. पृथ्वीवर एखादी संस्कृती प्राथमिक अवस्थेतून विकसित होत कशी जाते, अधिक बुद्धिमान कशी होत जाते, आपले माहितीचे साठे कसे वाढवते, हे आम्हाला पाहायचं होतं. त्यासाठी हा ग्रह फार सोयीचा आहे. हा नैसर्गिक साधन संपत्तीनं विभूषित आहे. खरंच तुम्ही इथे जन्म घेतला ते तुमचं सौभाग्य आहे. विश्वातील तर अधिक खडतर ठिकाणे पाहिली तर तुम्हाला खात्री पटेल. तर अशा या परिपूर्ण जागी एका अभयारण्याप्रमाणे आम्ही तुमचा विकास पाहत आलो. तुम्ही विकासाच्या पुष्कळ पायऱ्या चढलायत, पण अजून पुष्कळ चढायच्या आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाचा आधार घेऊन तुम्ही प्रगती करत आहात, पण त्याबरोबर या बहुरत्ना वसुंधरेचा आता तुम्ही अंत पाहताय. तिला मिळालेलं सुंदर पर्यावरण बिघडत चाललंय. सूर्यमालेच्या इतर ग्रहांवर जाऊन पहा, मग कळेल पृथ्वीवरच का जीवसृष्टी नांदतेय. आणि अशा पृथ्वीचा तुम्ही नाश करू बघताय. आम्ही तुम्हाला जोपासायचं तसंच या पृथ्वीलाही जोपासणं आमचं काम आहे. ह्यापूर्वी काही निवडक प्रसंग आले तेव्हा आम्ही हस्तक्षेप करावे का हा प्रश्न आम्हाला पडला, पण आम्ही स्वतःला आवरलं. मोठा नाश पाहून तुम्ही शहाणे किती होता हे आम्हाला पाहायचं होतं. पण गेल्या काही दिवसात परिस्थिती विकोपाला गेली. शेवटी आम्ही नाईलाजाने या अभयारण्यात हस्तक्षेप करायचं ठरवलंय. होय, नाईलाजाने. नाहीतर पृथ्वी पुन्हा जीवसृष्टी पोसूच शकली नसती. आज तुमचे अण्वस्त्रांचे सर्व साठे नाकाम केलेत आम्ही. पृथ्वीवर एकही अण्वस्त्र उरलेलं नाही. आणि या अनुभवातून शहाणं न होता तुम्ही पुनर्निर्मितीच्या फंदात पडलात, तर तो केवळ प्रयत्न, वेळ, ऊर्जा आणि मेहनत या तिन्ही वाया घालवणारा ठरेल. तेव्हा आपलं ज्ञान विधायक कार्यासाठी वापरा. आम्ही कोण, कुठले, या प्रश्नांची उत्तरं तुमची आणखी वैज्ञानिक प्रगती झाली, विकास झाला की आपोआपच मिळतील. तोपर्यंत तुम्ही आम्हाला जे दिलेलं नाव आहे ते वापरूनच तुमचा निरोप घेत आहोत. तुमचे हित पाहणारे पृथ्वी बाहेरचे ईटी, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल. कुठली अस्त्र केव्हा निकामी झाली त्या माहितीच्या आधारे खरं तर माणसांनी ती जागा शोधली. मंगळावरील ऑलिम्पस मॉन्स पर्वताच्या आत तिचा उगम होता. अजून तो पर्वत भेदण्याची क्षमता आपल्यात नाही याची खात्री झाल्यावर मानवाने हा शोध आवरता घेतला आणि पृथ्वी नावाच्या अभयारण्याची सुखरूप वाटचाल पुढे सुरू झाली. धन्यवाद.
तर या अशा दोन गोष्टी, एक सगळ्यात पहिली गोष्ट जी त्यांची पहिली प्रकाशित झाली होती आणि त्यांची सगळ्यात शेवटी प्रकाशित झालेली गोष्ट, अशा दोन गोष्टी आम्ही वाचल्या. या गोष्टींबद्दल बोलायला आपल्याकडे आणखी दोघ जण आपल्या सोबत आहेत. तर मी त्यांना विनंती करेन. सुबोध जावडेकर आपल्या बरोबर आहेत आणि वयमच्या संपादिका शुभदाताई चौकरही आपल्याकडे आहेत. तर मी आधी सुबोध जावडेकर सरांना विनंती करेन की पहिल्या गोष्टीबद्दल आणि एकूणच नारळीकरांच्या लेखनाबद्दल त्यांना जे सांगायचंय ते त्यांनी कृपया मांडावं. सर, तुम्ही दिसताय, बोलू शकता. नमस्कार. मी कृष्णविवार या गोष्टीबद्दल थोडंसं सांगणार आहे. हं. एक तर मगाशी त्यांनी सांगितलं की ही कराने लिहिलेली पहिली कथा आहे, पण ती पहिलीच कथा इतकी सुंदर लिहिली आहे की ती खरंच पहिली आहे असं वाटतच नाही. त्यातलं संवाद तुम्ही पहा, ते एखाद्या ललित लेखकाने लिहावेत असे संवाद आहेत. आणि त्यात तुम्ही पाहिलं तर विज्ञान कथेमध्ये संवाद हे एक गोष्ट पुढे नेण्यासाठी वापरले जातात. तर त्यातले संवाद, त्या संजय आणि प्रकाश या दोघांत मधली एकमेकाची चिडवा चिडवी, किंवा जॉन आणि प्रकाश हे जेव्हा एकमेकाशी बोलतात तेव्हा त्यांचे टेक्निकल शब्द, नंतर शेवटी जेव्हा प्रकाश पृथ्वीवर येतो तेव्हा आणि त्याची ती त्याचं त्याचं काळजी घेणारी अनुपमा, या दोघांचे संवाद हे इतके सुंदर आहेत की तुम्हाला ती विज्ञान कथा नसून साधी ललित कथा आहे असंच तुम्हाला वाटतं. आणि तरी सुद्धा त्या संवादातून गोष्ट पुढे नेण्याचं कौशल्य नारळीकरांचं पहिल्याच कथेमध्ये दिसतं. दुसरी गोष्ट अशी की या संवादामधून जी टेक्निकल माहिती दिली जाते ती एखादी संवाद कथा थांबवून वैज्ञानिक तपशील, त्या जेव्हा त्यांचं यान त्या कृष्णविवराच्या पाशी जातं तेव्हा त्यातले जे तपशील आहेत ते बघण्यासारखे आहेत. एक म्हणजे त्यातले त्यावेळीच ते मिटिओराइट किंवा ऍस्टरॉइड्स वेगाने त्या कृष्णविवराकडे आकर्षित होतात. तारे हे अतिशय तेजाने चमकत असतात, किंवा कंट्रोल रूम मधून येणारं बोलणं हे इतक्या वेगाने होत असतं की त्यांना ते ऐकूच जात नाही. हे सगळे वैज्ञानिक तपशील अतिशय सुंदर भाषेत नारळीकरांनी मांडलेले आहेत. आणि शेवटी जो धक्का येतो की ती अनुपमा ही त्याच्या मित्राची मुलगी असते आणि तिचं वय आता 17-18 वर्षाचं झालेलं असतं, आणि ह्याचं वय मात्र, प्रकाशचं वय मात्र फक्त 3च वर्षांनी वाढलेलं असतं. आणि त्यामुळे ते दोन एकामेकाच्या प्रेमात पडतात. आणि शेवटचं वाक्य असं आहे की त्या अनुपमाच्या आईचं वरसंशोधन हे सफल झालेलं असतं. म्हणजे जेव्हा शेवटी एखादा धक्का येतो तेव्हा त्याची पूर्वसूचना ही आधीच्या कथेमध्ये आलेली असली पाहिजे. असं म्हणतात की शेवटच्या अंकात जर पिस्तूल उडणार असलं तर ते पहिल्या अंकात भिंतीवर दिसलं पाहिजे. तसं त्यांचं ते त्याची त्या अनुपमाची आई असते तिचं ते वरसंशोधन त्या वेळापासून चालू असतं आणि त्याचं शेवट इथे त्यांचं ते सर्कल पुरं होतं. म्हणजे ही विज्ञान कथा आहे, ही पहिलीच विज्ञान कथा नारळीकरांनी इतकी सुंदर लिहिलेली आहे की त्याच्यानंतर त्यांनी किती सुंदर कथा लिहिल्या असतील हे तुमच्या मनामध्ये येईल. आणखीन काही सांगायचं गरज नाही, एवढं पुरेसं आहे. धन्यवाद. आणि अगदीच पटतंय जे तुम्ही सांगितलं ते.
खूपच छान कथा आहे ती. आता शुभदाताईंना मी विनंती करेन की ही दुसरी जी कथा मी वाचली ती वयम मध्ये प्रकाशित झाली होती 2021ला. तर त्याबद्दल सगळ्यांना ऐकायला नक्की आवडेल. मी स्वतः नारळीकरांच्या गोष्टींची आणि पुस्तकांची फॅन होते अगदी लहानपणापासून. प्रेषित हे माझं अत्यंत आवडतं पुस्तक आहे. आणि त्यामुळे कधीतरी मध्ये जेव्हा मी लोकसत्तात काम करत असताना किंवा तरी जेव्हा मंगलाताईंशी ओळख झाली, त्यानंतर अधूनमधून त्यांच्याशी भेटणं, बोलणं, म्हणजे जास्त फोनवरून भेटणं आणि बोलणं सुरू राहिलं. 2021 मध्ये जेव्हा जयंत नारळीकर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, तेव्हा मी त्यांना फोन करून विचारलं की वयमसाठी गोष्ट लिहाल का. वयमचा दिवाळी अंक तेव्हा होता आणि वाटलं की अरे त्यांची गोष्ट असली पाहिजे. आणि मधल्या काळामध्ये बऱ्याच वर्षात नारळीकरांनी मुलांसाठी गोष्टी लिहिल्या नव्हत्या ना, त्यामुळे तर मला ते खूप प्रकर्षाने वाटलं की आत्ता गोष्ट हवी. मंगलाताईंकडे मी थोडासा लक्टात लावला की मला हवी आहे. तर मंगलाताई मला म्हणाले की अगं त्यांची तब्येत आता एवढी बरी नाही आहे, त्यामुळे ते लिहू शकतील असं मला वाटत नाही. तरी तरी आम्ही प्रयत्न करतो, नाही म्हणवत नाही. कारण मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की वयमचे सभासद होते ते. म्हणजे मलाही आधी माहित नव्हतं की त्यांच्या घरी वयम जातो, ते वाचतात, हे मला आधी काही वर्ष माहिती नव्हतं. पण हे पण मला मंगलाताईंनीच सांगितलं. त्यांनी एकदा दोनदा कॉम्प्लिमेंट दिला कुठल्या तरी याच्यावर. आणि त्यांच्या नातींना, त्या स्वतः आधी एक तर मंगलाताई वाचायच्या वयम, आणि मग त्यांच्या नातींना वाचवून दाखवायच्या. तर त्यातनं त्यांच्याही मनात असा जिव्हाळा होता की नाही कसं म्हणायचं. आणि मग ही अभयारण्य कथा, त्याची गोष्ट अशी आहे की अभयारण्य ही कथा नारळीकरांनी लिहिली होती, पण नंतर त्यांना वाटलं की ही पुरेशी नाही, आणि म्हणून त्यांनी मोठी त्याची खूप वाढवून अभयारण्य नावाची कादंबरी केली, जी मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केली. मंगलाताईंना जेव्हा वाटत होतं प्रकर्षाने की यावं काहीतरी आत्ता साहित्य, बालसाहित्य त्यांचं, तेव्हा त्यांच्या हाताशी ती कथा लागली. त्यांनी त्याला परत थोडं रिवाईज केलं त्या दोघांनी मिळून, मंगलाताई आणि नारळीकरांनी, आणि मग ती माझ्या हातात दिली. माझ्या हातात आली तेव्हा पण ती बरीच मोठी होती. मी मंगलाताईंना म्हटलं एवढी मोठी मी कशी छापू. आपला अंक असा किती, आपला 52 पानी अंक, दिवाळी अंक जरा मोठा असला तरी तो 120 130 पानी, त्याच्यात मी कशी छापू. त्या म्हणाल्या हे बघ आता याची आम्हाला छोटी करणं अवघड आहे, पण मी तुला मुभा देते की तू ती कर, थोडीशी काटछाट करून थोडी छोटी करा. तर नारळीकरांच्या गोष्टीवर काटछाट करायची म्हणजे फार धडपणाची बाब होती. पण थोडीशी, खूप नाही काटछाट केली मी. हे पण मी सांगते, मला मोह नाही. प्रत्येक त्यांचा शब्द आणि वाक्य महत्वाचंच होतं. पण थोडीशी किंचित काटछाट करून का होईना आपण ती गोष्ट प्रसिद्ध केली 2021च्या दिवाळी अंकामध्ये. आता ऋषिकेशनी फार छान वाचली. ऋषिकेश मस्तच वाचली. म्हणजे त्या सगळ्या त्यातली जी पात्र आहेत त्याच्या भूमिका अगदी तू समोर उभ्या केल्यास. ही गोष्ट वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की किती ताजी आहे. आपण सगळेजण आता या अशा घटनाक्रमांमधून जात आहोत. युद्ध, अण्वस्त्र, त्यांचे मारे, इस्रायल सारख्या ठिकाणी आजही बंकर असणं, त्याच्यात माणसांना लपावं लागणं, आता सगळ्या पहलगामच्या अटॅक नंतर भारताने घेतलेली भूमिका, हे सगळं किती सुसंगत आहे बघा. त्यांच्या गोष्टीत हे सगळे एलिमेंट्स आलेत. हे एक मला खूप विशेष वाटतं. म्हणजे किती ताजी असावी आणि मुख्य म्हणजे किती बांधीव असावी. म्हणजे कल्पनारंजन तर भरपूर आहेच त्याच्यात, पण त्या कल्पनारंजनाला वैज्ञानिक तथ्य आणि तर्क याच्यापासून ते कुठेही हललेले नाहीत. म्हणजे त्याच्यात मांडलं गेलेलं विज्ञान आणि त्याच्यात मांडलेले तर्क हे काहीतरी भलतं अशक्य कोटीतलं नाहीये कुठेही. त्या तर्काला आणि विज्ञानाच्या तथ्यांना धरून असं प्रत्येक त्यातलं वाक्य किंवा प्रत्येक त्याची कल्पना पण किती जोडणारी आहे बघा विज्ञानाला आणि तर्काला, बरोबर. आणि तरीही त्याचा जो ते संवाद घेतलेले आहेत पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री आणि तो त्या प्रोजेक्टचा प्रमुख, तर त्याच्यातून भारताची सहिष्णू भूमिका की भारत कोणाचं कधीही वाईट करणार नाही किंवा आपण असा जगाच्या नाशाचा विचार नाही करणार, ही जी भारताची राष्ट्रीयत्वाची भावना आहे ना, ही पण त्यांनी त्या गोष्टीमध्ये व्यवस्थित आणलेली आहे. आणि त्याचा जो शेवट आहे तो शेवटी मानवाचं कल्याण. म्हणजे आजच्या मुलांवर किंवा एकंदरच मुलांवर, त्या काळातल्या काय, आधीच्या पिढीतल्या काय, या पिढीतल्या काय, मुलांवर आपण कोणता संस्कार केला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांवर आपल्याला मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्यामध्ये भिनवता आला पाहिजे. जगाच्या कल्याणाचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये जोपासला जाईल हे आपल्याला बघायचंय. हे तर नक्कीच आहे. म्हणजे
तर हे सुद्धा किती छान पद्धतीने आलंय त्या शेवटाकडे. हे त्या अर्थाने मला ही गोष्ट इतकी बेहद आवडली आणि मी एवढी खुश झाले ती गोष्ट पहिल्यांदा वाचतानाच की बघा म्हणजे विज्ञान तरीही वास्तवाचं भान, आता जगात सगळीकडे काय चाललंय, काय पद्धतीचं वातावरण आहे त्याची पण कुठेतरी चुणूक, त्याच्यातल्या आपल्या देशाची असलेली भूमिका आणि मुलांवर आपल्याला शेवटी जे काही इम्प्रेशन ठेवायचंय मानवाच्या कल्याणाचं, जसं विंदा करंदीकर म्हणाले होते मानवाचे अंती एक गोत्र, तर ते पण आपल्याला सगळं ठेवायचंय. त्या सगळ्याची भावना मांडून त्यांची गोष्ट संपते. तर हा सगळा एवढा व्यापक विचार आणि साकल्याने सगळ्या बाजूने होलिस्टिक ज्याला आपण आता म्हणतो ना, तो होलिस्टिक विचार नारळीकरांच्या साहित्यात कायम होता आणि तो या गोष्टीतही आपल्याला पुरेपूर पाहायला मिळतो. आणि ते ग्रेट होते ते नुसते वैज्ञानिक लेखक म्हणून ग्रेट नव्हते, तर हा व्यापक दृष्टिकोन आणि काय ठसवायचंय शेवटी वाचकांवर काय इम्प्रेशन ठेवून आपल्याला ठेवणं महत्वाचं आहे त्याचं एक पुरेपूर जाणीव किंवा भान. आणि म्हणून तुम्ही खूप छान कार्यक्रम केला. त्यांची नारळीकरांची स्मृती जागवण्यासाठी हा असा कार्यक्रम करणं, ही कल्पना तुमच्या दोघांची त्याच्यासाठीची तयारी, मेहनत, या अशा छान पद्धतीने दोघांनी गोष्टी वाचणं आणि पुढच्या पिढीला आपण हे व्यापक भान असलेल्या कथा देऊ करणं, यासारखं त्यांचा स्मृतिदिन वेगळा नाही होऊ शकत. मनापासून धन्यवाद आणि आभार. तुमचं कौतुक दोघांचेही. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान इन्साइट पण दिलात आधी काय झालं ते, आणि हे असं होणं अतिशय महत्वाचंही आहे. म्हणजे एखादं नियतकालिक आपण म्हणतो तेव्हा ते इतकं ताजं काहीतरी जेव्हा प्रकाशित करतोस, आणि तुम्ही हे केलं त्यामुळे एवढ्या काळानंतर लहान मुलांची गोष्ट पुन्हा त्यांची आमच्यापर्यंत पोहोचू शकते. तर तुमचेही खूप खूप आभार. आणि या निमित्ताने त्या दोघांची ती असोशी, त्याच्याशिवाय ती अगदी साकारलीच नसते. खरंय खरंय. स्वतः शेवटाकडे एकदा सगळ्यांचे आभार, विशेषतः शुभदाताई, सुबोध जावडेकर सर, तुम्ही दोघांनी वेळ काढून इकडे आलात आणि आम्ही सांगितलेल्या गोष्टींना अजून काही महत्वाची पुरवणी जोडली, त्याबद्दल विशेष आभार. सगळे श्रोते जे जयंत नारळीकरांचे आमच्या इतकेच त्यांच्यावर प्रेम करणारी लोक आहेत आणि अशी अनेक लोक आहेत, त्यांचेही आभार. आणि आता याचं रेकॉर्डिंग काहींनी असं म्हटलंय की उपलब्ध करून द्यावं, तर ते लवकरच युट्यूबवरही चढवण्यात येईल, आमच्या पानांवरही आम्ही त्यांचे लिंक्स देऊ. तर उद्या जेव्हा त्यांचा जन्मदिवस असतो त्या दिवशी आपण शक्य तितक्या मुलांपर्यंत, मोठ्यांपर्यंत या गोष्टी तर पोचवूच यात, पण आधी म्हटलं तसं त्यांची इतर पुस्तकं, इतर कथा याही मुलांपर्यंत कशा पोचतील याचा आपण याचे सगळ्यांनी प्रयत्न करूयात. इतकीच विनंती. त्यांना पुन्हा एकदा आमच्या दोघांतर्फे आदरांजली. सावनीचे मी आभार मानणार नाही, कारण आम्ही दोघांनी मिळूनच त्या गोष्टी वाचल्यात, पण मी पण सगळ्यांचे आभार मानते, विशेषतः ऋषिकेशचे. त्यांनी इतकी पटकन उचलून धरली ती कल्पना. आणि नारळीकर गेल्यावरती थोडस अपसेट झाल्यासारखं वाटत होतं सगळ्यांनाच, पण मग म्हटलं की याला काहीतरी क्रिएटिव्ह ट्विस्ट देऊया, त्याच्याशिवाय ते खरं नाही. आणि एखाद्याची स्मृती जपण्यासाठी RIP म्हणणं किंवा नुसतंच आदरांजली देण्यापेक्षा कृतीशील आदरांजली देऊया असं वाटलं, म्हणून हा सगळा घाट घातला. आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, त्याचं खूप खूप कौतुक वाटलं मला. खूप छान वाटलं, म्हणजे विज्ञान कथा चांगल्या प्रकारे प्रिसिव्ह होत आहेत. अगदी अगदी हे अगदी खरं. तर सगळ्यांचे आभार, आणि आता आपण कार्यक्रम थांबवूया. थँक्यू. धन्यवाद.